वैभवी देशमुखचा जबाब हा झी24 तासच्या हाती आलेला आहे। पप्पांनी मला सांगितलं, बेटा विष्णू चाटेचा फोन आलाय, माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, असं वैभवीच्या जबाबामध्ये संतोष देशमुखांचं वाक्य आलेलं आहे। पाहूयात वैभवी हिने आपल्या जबाबामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे। 6 डिसेंबर 2024 रोजी अवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आला। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे, त्याला खूप माणसं घाबरतात। तसंच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय, त्यामुळे मला टेन्शन आलेलं आहे। माझं काही बरं वाईट झालं तर आई व विराजची काळजी घे। 8 डिसेंबर रोजी सकाळी मी क्लासवरून घरी आले। सकाळी 11:15च्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता। त्यावेळी ते म्हणत होते, भाऊ एवढं काही झालं नाहीये, कशाला एवढं ताणतोयस भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का, असं पप्पांनी फोनवर बोलल्याचं वैभवीने सांगितलंय। पप्पांचा हा फोन 10 ते 12 मिनिटं सुरू होता। त्यावेळी पप्पा खूप घाबरलेले होते। फोन संपल्यानंतर मी पप्पांना काय झालं असं विचारलं असता त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं की विष्णू चाटे याचा फोन आलेला होता। तो म्हणत होता, तू वाल्मिक अण्णा आणि आमच्याशी पंगा घेतलेला आहेस, तुला जिवंत सोडणार नाही, असं वैभवी हिने जबाबामध्ये सांगितलेलं आहे। तर या संदर्भात मनोज जरांगे यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। काल ऐकलं ते खूप भावनिक आहे, ते काळजाला खूप त्रास होतो। त्यांनी काय वाटलं असं आता त्या लेकरांना, त्या संतोषबाईंना, त्यांना ते पहिलं पुरं आठवतंय कुटुंबाला। आता ह्यात खूप बाहेर निघणार आहे, आणखीन तपास सुरू राहणार आहे, त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे। यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून, लय बाहेर निघणार आहे। त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत आता। हो, त्यांनी लय मजा उचलली, लोकांना लय हिनवलं त्यांनी। ते जितके हिनी त्यांना उदाहरण म्हणून संतोषबाईच्या मॅटरलाच उदाहरण म्हणून घेतो। मराठा आंदोलनाच्या विरोधात जर एखादा माणूस बोलला ना, किंवा कोणी व्यक्ती जर बोलला ना, तर ते त्याला धन्या मुंडेची टोळी त्यांना सपोर्ट करते फुल। मग ते लोक काय करते, ध्यानात ठेवते आणि जास्तच मागं लागतात मग यांच्या, म्हणजे यांना खोड्या करायची सवय। तसं त्यावेळेस सुद्धा यांनी आनंद व्यक्त केलेला, आसुरी आनंद, काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीनं, ह्या धनंजय मुंडेच्या, हे सुद्धा आता पुढं आणखीन होणार आहे। नको लई आपण हे करायला, पुढं तपासात ते होणार, परत आता न्यायालयीन चौकशी सुद्धा लागल।